त्यांना बोलायचा अधिकार काय की देशमुख साहेब राजीनामा द्यायला तयार आहे, पण आपण तो राजीनामा देण्याच्या संदर्भातली तारीख आम्ही जी दिली होती त्या तारखेपर्यंत सुद्धा ही मंडळी वाट बघितली. अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस माझ्या वडिलांच्यावर अविश्वास ठराव आणला त्यावेळेस ही कुठल्या बोळात बसली होती, सहानुभूती का घेऊ नये, त्यांचा मुलगा मी आहे. सुद्धा माझे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत मी एवढंच सांगू इच्छितो, ते माझे विरोधक आहेत, ज्यांना आज आमच्या साहेबांच्या असणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या बाबतीत अचानक प्रेम म्हणजे उमळलेलं आहे. त्यांनी त्यावेळेस ते थांबायला पाहिजे होतं मोठेपणा घेऊन, ते केलेलं नाही. जनताच म्हणते की उमेदवार सत्तूभाऊ नाही, मी काय केलं त्यावेळी त्यांनी थांबवायला पाहिजे होतं. ज्यांनी अशा पद्धतीच्या आज माझ्या संदर्भात ते बोलत असतील, चुकीचं आहे. ते कितीही पैसे लागले तर आपली पुढची असणारी महायुतीची कॅबिनेट ते पैसे मंजूर करेल आणि तिथं सुद्धा 20,000 ते 22,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणेल. अशा मंडळींना या निमित्तानं जनता निश्चितपणे खड्यासारखी बाजूला सांगेल. नमस्कार. आज माझ्यासोबत शिराळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख त्या ठिकाणी आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांची पेटनाकावरती सभा झालेली आहे आणि नेमकं त्यांनी त्या ठिकाणी सभेतून काय उद्देशून त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. भाऊ नमस्कार. नमस्ते. आज देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, काय सांगाल? खूपच उत्साहवर्धक अशा पद्धतीची सभा झाली. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्रजींच्या असणाऱ्या आजच्या मनोगतामध्ये त्यांनी शेतकरी कर्जमाफीचा जो उल्लेख केलेला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण का आमच्या असणाऱ्या विभागातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या पद्धतीनं सरकारच्याकडनं काहीतरी त्यांच्या असणाऱ्या कर्जाच्या संदर्भातलं उद्याचं जे त्यांचं उद्दिष्ट आहे किंवा उद्याचं होणारं जे महायुतीचं सरकार आहे त्यामार्फत कशा पद्धतीची त्या संदर्भातली कार्यप्रणाली आहे ती जी दिशाच या असणाऱ्या त्यांच्या मनोगतातून दिसली. आणि त्याचबरोबर मग लाडक्या बहिणींच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की बाबा एका बाजूला आम्ही लाडकी बहीण म्हणून सख्या भावाप्रमाणे या बहिणीच्या असणाऱ्या अपेक्षेप्रमाणे तिला 1,500 रुपये देण्याचा प्रयत्न करतोय आणि काही नतद्रष्ट त्या संदर्भात कुठेतरी अटकाव घालण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे ही खरं म्हणजे पुतनामावशीचं प्रेम दाखवल्यासारखा प्रकार होतोय. आणि त्याचबरोबर त्यांचं दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की 2100 रुपये आमच्या महिला भगिनींना उद्या सरकार आल्यानंतर ते देण्याच्या संदर्भातला तो जाहीरनाम्यामधला जो उद्देश आहे तो ते निश्चितपणे पूर्ण करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी व्यथा जी आहे ती म्हणजे त्यांना रात्रीच्या असणाऱ्या विजेमुळं खूप मोठ्या पद्धतीनं त्रासाला सामोरं जायला लागतं. आता काही आमचे वाटेगावसारखं गाव घ्या, तिथं दऱ्यामध्ये राहणारे जे आमचे लोक आहेत त्यांना समजा जर उद्या रात्रीची लाईट आली तर तिथं जाऊन मोटर चालू करताना सुद्धा त्यांच्या घरातल्या लोकांची गाळण उडते. कारण का बिबट्या येऊ शकतो, साप चावू शकतो, अन्य काही वन्य प्राण्याचा हल्ला होऊ शकतो. त्यामुळं हे जे सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लाईट देण्याच्या संदर्भातली त्यांनी जी घोषणा केलेली आहे ती मला वाटते खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुखावणारी आहे. आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की बाबा महाराष्ट्राला दिशा देणारे अण्णाभाऊ साठे होते आणि अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाच्या संदर्भात तर निर्णय आम्ही घेतलेलाच आहे. जागा लवकर मुकरर झाली तर ते सुद्धा आम्ही कार्यान्वित करण्याच्या संदर्भात निधी कुठेही कमी पडून देणार नाही. आणि त्याबरोबरच RT नावाची एक संस्था की ज्या संस्थेच्या माध्यमातून सर्व मातंग समाजाचे आमचे जे बंधू आहेत भगिनी आहेत त्यांना स्कॉलरशिप्स असतील, त्यांना शिकायसाठी प्रोत्साहन असेल, त्यांच्या नोकरीसाठी त्यांना समुपदेशन असेल, या सगळ्या गोष्टीसुद्धा खूप बारकाईनं त्याचं अवलंब होणार आहे. देशमुख साहेबांच्या स्मारकाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी उद्घोष केला की साहेबांची असणारी एकंदरीत उंची आणि त्या उंचीप्रमाणे त्यांचा जो प्रामाणिकपणा आहे तो ते जरी नसले या जगामध्ये तरी पण आज आशीर्वादाच्या रूपाने सत्यजित भाऊच्या मागे उभारलेला आहे. आणि संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की भुईकोट किल्ला जो आपला आहे त्या भुईकोट किल्ल्यावरती आपले सर्वांचेच राजे छत्रपती संभाजी महाराज यांना वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न झाला. तो एवढा तीव्र होता की आपल्या 400 मावळ्यांनी स्वतःचा जीव गमावला पण तिथं मागं पुढं बघितलं नाही. आणि ती स्मृती शौर्याची, ती स्मृती त्यागाची, धर्माच्या वरती असणाऱ्या निस्सीम प्रेमाची, धर्मत्याग करण्याच्या संदर्भात ज्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझ्या शरीराची छकलं करा पण मी धर्मासाठी
देश आणि धर्मासाठी जगणार आणि मी देव देश आणि धर्मासाठी मरणार अशा पद्धतीचं जे एक व्यक्तिमत्व होतं छत्रपती संभाजी महाराजांचं, ते तरुणांना स्फूर्ती द्यावी, तरुणांनी त्यातनं प्रेरणा घ्यावी आणि एक सशक्त भारत आणि सशक्त महाराष्ट्र घडावा यासाठी एक राष्ट्रीय स्मारक करण्याच्या संदर्भात त्यांची जी घोषणा आहे ती आम्हाला सगळ्यांना सुखावणारी होती. आणि त्याचबरोबर आपल्या वाकुर्डे बुद्रुक योजनेचा भाग 1 टप्पा 1, 2, 3 आदरणीय देवेंद्रजींच्या असणाऱ्या प्रयत्नामुळं जे ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस कार्यान्वित झाला. बंदिस्त पाईपलाईन मला वाटते हा गेम चेंजिंग कन्सेप्ट होता तसा बघितला तर. म्हणजे एकतर ओपन कॅनलमधनं बाष्पीभाव होत होता, पुनर्वसनाला लागणारा निधी भरपूर द्यायला लागत होता. आता बंदिस्त पाईपलाईनमधनं पुनर्वसनाचा निधी जवळजवळ 100 कोटी रुपये वाचला. तो निधी हा सरकारनं ह्या योजनेच्या परिपूर्तीसाठी वापरला आणि म्हणून भाग 1 टप्पा 1, 2, 3 पूर्ण झाले आणि भाग 2 चं काम 386 कोटी रुपये देऊन नाबार्ड अंतर्गत सुरू झालं. म्हणजे तिथं 20,000 हेक्टर क्षेत्र, इथं जवळजवळ 20,000 हेक्टर क्षेत्र आणि वरचा आमचा असणारा जो सर्व गुडे पाचगणी मानेवाडी आणखीन आमच्या असणाऱ्या सर्व पनुमरेपासनं मेणी येळापूरच्या ज्या वाड्या आहेत त्यांच्यासाठीच्या आमच्या 26 उपसा सिंचन योजना आहेत रिळ्यापर्यंतच्या, त्यालासुद्धा जे मधल्या काळामध्ये त्या निधीअभावी बंद झाल्या होत्या त्यांना गती दिली, त्या व्यपगत झाल्या होत्या त्या पुनर्जीवित करण्यासाठी कमिटी नेमली, सर्वेक्षण करण्यासाठी 1,85,00,000 रुपये दिले आणि त्यांनी आजच्या भाषणात ठोसपणाने सांगितलेलं आहे की सर्वेक्षणाचा रिपोर्ट आला कितीही पैसे लागले तर आपली पुढची असणारी महायुतीची कॅबिनेट ते पैसे मंजूर करेल आणि तिथं सुद्धा 20,000 ते 22,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणेल. मग आता ह्याच्या व्यतिरिक्त आणि काय आपण मागू शकतोय. म्हणून माझी भरभरून माझ्या असणाऱ्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की हे देणारं सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून तुमच्या असणाऱ्या सर्वांगीण विकासासाठी शेतीपासनं ते अगदी तुमच्या ऐतिहासिक ज्या काही वास्तू आहेत त्यांच्या असणाऱ्या संवर्धनासाठी मोठ्या पद्धतीने निधी येणार आहे आणि त्यामुळे ह्या सरकारच्या पाठराखणीसाठी त्यांनीसुद्धा जनतेनं बाहेर यावं, माता भगिनींनी आणि बंधूंनी सुद्धा बाहेर यावं आणि कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून मला निवडून आणावं अशा पद्धतीचं आव्हान या निमित्तानं मी आत्तासुद्धा करतो आणि त्या सभेच्या माध्यमातून सुद्धा एक उत्स्फूर्तपणे महिलांनी आणखीन बंधूंनी त्या संदर्भातला प्रतिसाद दिलेला. भाऊ, तुम्ही आता बोलत असताना स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेबांचा उल्लेख केला, मात्र विरोधकांच्या वतीनं त्या ठिकाणी सातत्याने टीका करण्यात येते किंवा आरोप करण्यात येतोय की पुढचे जे उमेदवार आहेत ते शिवाजीराव देशमुख यांच्या त्या ठिकाणी नावावरती किंवा त्यांनी केलेल्या कामाची सहानुभूती घेऊन त्या ठिकाणी मतं मागतात. काय आता सहानुभूती का घेऊ नये, त्यांचा मुलगा मी आहे. दुसरं म्हणजे त्यांना बोलायचा अधिकार काय, कारण का ज्यावेळेस माझ्या वडिलांच्यावर अविश्वास ठराव आणला त्यावेळेस ही कुठल्या बोळात बसली होती, यांनी काय केलं त्यावेळेस त्यांनी थांबवायला पाहिजे होतं. ज्यांनी अशा पद्धतीच्या आज माझ्या संदर्भात ते बोलत असतील चुकीचं आहे ते. त्यावेळेस आम्ही सांगत होतो की देशमुख साहेब राजीनामा द्यायला तयार आहेत, पण आपण तो राजीनामा देण्याच्या संदर्भात ती तारीख आम्ही जी दिली होती त्या तारखेपर्यंत सुद्धा ही मंडळी वाट बघितली नाही. आणि ज्यांना आज आमच्या साहेबांच्या असणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या बाबतीत अचानक प्रेम म्हणजे उमळलेलं आहे, त्यांनी त्यावेळेस ते थांबायला पाहिजे होतं मोठेपणा घेऊन, पण ते केलेलं नाही. म्हणून आमच्या जनतेचा अशा पद्धतीच्या त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यावरती विश्वास राहिलेला नाही. आमची जनता आज स्पष्टपणे म्हणजे जनतेचा स्पष्ट मानसिकता झालेली आहे की देशमुख साहेब आणि देशमुख साहेबांच्या व्यक्तिमत्वाला निश्चितपणे एक वेगळ्या पद्धतीची उंची महायुती सरकारच्या माध्यमातून ज्या दिवशी देशमुख साहेबांच्या स्मारकाला अण्णाभाऊंच्या स्मारकाला निधी दिला त्यावेळेस बजेटमध्ये प्रोव्हिजन केली आणि देशमुख साहेबांचं नाव महाराष्ट्रभर त्या निमित्तानं ह्या असणाऱ्या निधीच्या तरतुदीच्या माध्यमातून परत एकदा चर्चेत आलं. शेवटचा प्रश्न आहे, तुमची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झाली तो दिवस आणि आत्ताचा दिवस मतदारसंघामध्ये फिरत असताना तुम्ही स्वतः उमेदवार आहात, काय तफावत जाणवते? मी सांगू का तुम्हाला, मी 27 वर्षे काम करतोय. इथले दगडधोंडे सुद्धा मी ओळखतो, इथली माणसं मी या माणसांच्यावर प्रचंड प्रेम करतो. मग तो सत्तेतला माझा समर्थक असेल किंवा विरोधक असेल, मी कोणाचा द्वेष करत नाही. मी आज सुद्धा माझे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत मी एवढंच सांगू इच्छितो, ते माझे विरोधक आहेत, प्रतिस्पर्धी आहेत, पण माझा प्रतिस्पर्धी खरा आहे तो ह्या तालुक्यातली बेरोजगारी, माझा प्रतिस्पर्धी खरा आहे तो ह्या तालुक्यातल्या असणाऱ्या साधन संपत्तीच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्था आम्हाला डेव्हलप करायची आहे. ती त्यानिमित्तानं जगाच्या पाठीवरती जे असणारे मानांकन आहेत त्या दृष्टिकोनातून व्हायला पाहिजे. सिंचनाच्या बाबतीतला जो आमचा मागासलेपणा आहे तो आमचा प्रतिस्पर्धी आहे. आम्हाला सिंचनाच्या माध्यमातून परिपूर्ण व्हायचं आहे. त्यामुळे मला खात्री आहे ना
की माझ्या विरोधकांच्या संदर्भात मी का बोलत नाही. त्याचं कारण आहे माझे विरोधक मी ह्या असणाऱ्या माझ्या समाजाला भेडसावणारे प्रश्न हे माझे विरोधक समजतो आणि त्यामुळे ही निवडणूक आपण 100% जिंकणार आहोत. आज भरताना जो उत्साह आहे त्याच्यापेक्षा 4 पटीनं आज उत्साह लोकांच्यात संचारलेला आहे आणि महायुती सरकारचे एवढे मोठे कामं उभा केलेले आहेत, एवढ्या पथदर्शी पायाभूत सुविधा दिलेल्या आहेत आणि वैयक्तिक लाभाच्या एवढ्या योजना समाजासाठी आणलेल्या आहेत. तुम्ही बघा ना, लाडकी बहीण घ्या, अंगणवाडी सेविकांचं मानधनवाढ घ्या, कोतवालांचं मानधनवाढ घ्या, त्याचबरोबर पोलीस पाटलांचं मानधनवाढ घ्या, मदतनीसांची मानधनवाढ घ्या, अर्धवयस्क स्त्री परिचारिकांना न्याय देण्याच्या संदर्भातला विषय असेल, योजना दूध निर्मिती असेल, त्यानंतर आमचे असणारे सर्व बेरोजगार तरुण तरुणी 10 लाख बेरोजगार तरुण तरुणींना स्टायपेंड देण्याच्या संदर्भातला निर्णय घ्या. असे जे निर्णय आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं या असणाऱ्या सरकारच्या बाबतीत एक वेगळ्या पद्धतीची आपुलकी निर्माण झालेली आहे. म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार साहेब या तिघाही आमच्या सहकाऱ्यांच्या कर्तृत्वामुळं आणि घेतलेल्या वैयक्तिक लाभाच्या निर्णयाच्यामुळं उद्याचा मार्ग आमच्या विजयाचा आणि यशाचा सुकर झालेला आहे. मला असं वाटते की अर्ज भरतानाचा जो असणारा उत्साह आहे त्याच्यापेक्षा 4 पटीनं जास्त उत्साह आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि त्यापेक्षा जास्त जनतेमध्ये आहे. जनतेनंच ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. जनताच म्हणते की उमेदवार सत्तूभाऊ नाही, उमेदवार जनता आहे. कारण का जनतेला परिवर्तन करायचं आहे. जनतेला या निमित्तानं सहकारी व्यवस्थेमधनं जी लोक स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात आणि त्यातनं जी लोकांची गळचेपी करतात आणि स्वतःचे राजकीय जे असणारे जे त्यांचे जे डाव आहेत ते साधतात, अशा मंडळींना या निमित्तानं जनता निश्चितपणे खड्यासारखी बाजूला सारेल. शेवट प्रश्न आहे, काय निकाल लागेल, काय वाटतंय आपल्या भाऊ? आपण निश्चित विजय होणार. मला खात्री आहे की माझं केलेलं काम, महायुतीनं दिलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची जे आशीर्वाद आहेत, माझ्या माता भगिनी, माझे असणारे सर्व बंधू, माझे शेतकरी बांधव, हे 100% तुम्हाला कुणाला नको आहे सांगा ना. आज मला सांगा, 40,000 रुपये एका दाम्पत्याला वर्षाला सर्व असणाऱ्या हे योजनांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या माध्यमातून लाभ मिळतो. तुमच्या वीज बिलाच्या माफीतनं आणि 30,000 म्हणजे 60,000 रुपये तुमच्या अन्न सुरक्षेच्या माध्यमातून मिळणारे जे लाभ आहेत ते वेगळे. त्यानंतर आभा कार्ड आणि महात्मा फुलेच्या माध्यमातून मिळणारे जे आरोग्य कवच आहे ते वेगळं. हे सगळं बघितल्यानंतर मला वाटते एवढं सुखकर वैयक्तिक आयुष्य कुठल्याही सरकारनं केलेलं नाही. त्यामुळे हे सरकार परत आणणं हे जनतेचं प्रथम दायित्व असेल आणि त्याचा एक प्रतिनिधी म्हणून मला आशीर्वाद देणं हे त्यानिमित्तानं निश्चितपणे त्यांचं कर्तव्य असणार आहे आणि ते निश्चित ते कर्तव्य निभावतील. आणि मी सुद्धा ते जे माझ्यावरती विश्वास टाकतील, जनता जी विश्वास टाकेल त्या विश्वासास मी साथ ठरेन, मी पात्र ठरेन आणि 24 तास 5 वर्ष जनतेचा समरस असणारा लोकप्रतिनिधी म्हणून एक वेगळी आगळी माझी स्वतःची छबी तयार करेन. तर हे होते शिराळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांनी त्या ठिकाणी ठामपणे विश्वास व्यक्त केला की शिराळा मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी ठाम उभी राहील आणि दिलेला जनतेनं आशीर्वाद या 5 वर्षामध्ये पूर्णपणे मी सार्थ करून दाखवेन असा त्या ठिकाणी सत्यजित देशमुख यांनी विश्वास व्यक्त केला.